Now see, we are going to see question number 7 from exercise 3.2. We have to show that n factorial upon r fact into n minus r fact plus n factorial upon r minus 1 fact into n minus r plus 1 fact is equal to n plus 1 fact upon r fact into n minus r plus 1 fact. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता मी LHS घेतोय. I will take the n factorial common. So it is 1 upon r आहे ना हे r fact म्हणजेच r into r minus 1. r1 minus 1 फॅक्टला मी थांबून घेणार कारण माझ्याकडे या बाजूला r minus 1 आहे. ओके इंटू n minus r फॅक्ट प्लस 1 upon r minus 1 फॅक्ट म्हणजेच r minus 1 फॅक्ट आहे तसंच ठेवतो. हे म्हणजे n minus r plus 1 into n minus r fact. कारण n minus r plus 1 आहे ना आपल्याकडे n minus r plus 1 त्याच्यापेक्षा एक ने कमी म्हणजे -1 केलं ते कट होतील आणि n minus r फॅक्टोरियल उरेल. इज इट क्लिअर? आता n फॅक्ट अपॉन हा r minus 1 फॅक्ट आपण कॉमन घेऊयात. काय घेऊयात? r minus 1 फॅक्ट कॉमन घेऊ. n minus r फॅक्ट सुद्धा कॉमन घेऊ. म्हणजे आतमध्ये उरला 1 upon r. ओके प्लस 1 upon n minus r plus 1. So this is n fact upon r minus 1 fact n minus r fact into cross multiply n minus r plus 1 plus r upon r into n minus r plus 1. ओके इथपर्यंत कळलं. So here r get cancelled. So we get n into n fact into n plus 1. ओके हे उलट लिहितो. n plus 1 into n फॅक्ट म्हणजे समजा आता हे 5 आहे हे 4 आहे. फॉर एक्झाम्पल 5 into 4 फॅक्ट म्हणजेच काय करू शकतो आपण 5 फॅक्ट लिहू शकतो का नाही. 5 into 4 फॅक्ट म्हणजेच 5 फॅक्ट. तसं n plus 1 into n फॅक्ट म्हणजेच काय येईल n plus 1 फॅक्ट. ओके म्हणजे तेच आपल्याला RHS ला हवंय. आता तसंच मी r इंटू हा r आणि हा r minus 1 जवळ घेतले म्हणजेच 5 into 4 फॅक्ट तर 5 फॅक्ट येईल का नाही म्हणजेच r फॅक्ट. करेक्ट. हे ऍडजस्टमेंट आहे लक्षात घ्या. नंतर n minus r plus 1 into n minus r fact. हे बघा हे n minus r fact हे n minus r plus 1 हे सुद्धा याच फॉर्म मध्ये 5 into 4 fact. हा 5 आहे हा 4 आहे. हा प्लस 1 आहे ना म्हणजे एक ने जास्त आहे. हा 5 असेल तर हा 4 fact. 5 fact 5 into 4 fact 5 fact. So according to that we get n plus 1 fact upon r minus 1 r fact upon
r fact आणि n minus r plus 1 fact. This is the RHS. Finish. Clear? So you can take the photograph. Say students, we have 9 fact upon 3 fact 6 fact plus 9 fact upon 4 fact 5 fact is equal to 10 fact upon 4 fact 6 fact. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर मी काय करतो आता बघा, 9 फॅक्ट LHS मध्ये कॉमन काढतो, म्हणजे 1 अपॉन 3 फॅक्ट आणि 6 फॅक्ट म्हणजेच 6 इंटू 5 फॅक्ट. इकडे 5 फॅक्ट आहे आपल्याकडे, प्लस 1 अपॉन 4 फॅक्ट म्हणजेच 4 इंटू 3 फॅक्ट and the 5 fact as it is. So 9 fact upon 3 fact 5 fact common, 3 fact 5 fact common. So 1 upon 6 and 1 upon 4 remain. So 9 fact upon 3 fact 5 fact into 12 is the LCM. 6 आणि 4 चा LCM लसावी किती येतो? 12. ओके, आता 6 2s are 12, 4 3s are 12. That is 9 fact upon 3 fact into 5 fact into 3 plus 2 किती आले? 5 upon 12. ओके, आता हे आपलं सिंप्लिफिकेशन करूया. त्याला आपण कसं करता येईल? तर याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं तर 4 फॅक्ट होईल. याला 5 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर 6 फॅक्ट होईल. 6 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर, म्हणून 9 फॅक्ट इंटू 4 into 6 upon 4 into 3 fact 6 into 5 fact ही अशी अरेंजमेंट करायची into 5 upon 12. ओके, ही कन्सेप्ट आहे. आलं का लक्षात? आता बघा, हे झाले 9 fact upon, this is the 4 fact, this is the 6 fact. आपल्याला हवे 4 fact 6 fact. ओके, into आता आपल्याकडे 6 2s are 12, 2 1 2s are आणि 5 2s are 10. 10 into 9 fact, 10 into 9 fact म्हणजेच सॉरी 10 into this 9 fact is nothing but 10 fact, 4 fact and 6 fact. This is the RHS. This is the RHS. तुम्हाला दिसतंय का? कारण लाईट गेले तर लाईट जरा कमी पडेल. ओके, see we have LHS 2n fact upon n fact. So I can write this as 2n, 2n minus 1, 2n minus 2, 2n minus 3, 2n minus 4 असं करत 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 आपण शेवटी 6 5 4 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 असे अनेक नंबर्स घेऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने. इज इट क्लियर? होल डिवाइडेड बाय n फॅक्टोरियल.
आता हे 2n मायनस 1, आता या दोघांमध्ये 2 कॉमन येईल, n मायनस 1, या पुन्हा 2n मायनस 3, या दोघांमध्ये 2 कॉमन येईल, n मायनस 2. असं आपण पुढे करत गेलो तर याच्यामध्ये 2 कॉमन येईल, 2 into 3 into 5, 2 into 2 into हे 3 into हे 2 into 1 whole divided by n factorial. ओके, याच्यामध्ये सुद्धा हे 2 into n असं लिहू शकतो. ओके, मग बघा 2 2 2 2 असं करत 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 आपण n पर्यंत गेलो तर 2 raised to n. इज इट क्लिअर? मग आता ही टर्म जी आहे n n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 असं करत 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 आपल्याला ज्या टर्म मिळणार आहेत त्या असतील तर या 2 मधला हा 3 उरला, याच्यातला हा 2 उरला आणि हा 1 उरला. हे एका ब्रॅकेट मध्ये घेतो. ओके, आणि आता उरलेला आहे बाजूचं आणखीन, ते म्हणजे 2n मायनस 1, then 2n minus 3 into dash dash dash. आता आपल्याला मिळेल 5, त्यानंतर मिळेल 3, त्यानंतर मिळेल 1 उरलेले, and whole divided by n factorial. Okay, so 2 raised to n हे म्हणजेच काय, n into n minus 1 n minus 2 n minus 3 2 1 असं म्हणजेच काय, n फॅक्टोरियल आहे. दिस इज नथिंग बट n फॅक्टोरियल. बघा 10 मग n minus 1 म्हणजे 9, n minus 2 म्हणजे 8, n minus 3 म्हणजे 7, असं करत करत 4 3 2 1 म्हणजे 10 फॅक्टोरियल की नाही, into 2n minus 1 2n minus 3 dash 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 5 into 3 into 1 whole divided by n fact get cancelled, 2 raised to n 2n minus 1 2n minus 3 5 3 1. Okay, this is the RHS. This is the required answer of RHS. Take the photograph. Okay. Now see, we are going to see the question number 10. ह्या क्वेश्चन 10 मध्ये आय थिंक 7-8 सम्स आहेत, 8 सम्स आहेत, 8. आता ते आपण घेऊयात म्हणजे ही एक्सरसाइज संपेल. सो फर्स्ट वी विल सी दिस क्वेश्चन्स. ओके, दिस फर्स्ट 4 क्वेश्चन्स पहिल्यांदा मी घेतोय, नीट लक्ष द्या. 2n plus 2 fact upon 2n fact find the value of, म्हणजे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. काय सांगितलं त्यांनी, सिम्प्लिफाय दिस. सोपं आहे, 2 कॉमन काढा, n plus 1 fact, किंवा एक काम करू शकतो आपण, 2n plus 2 fact ला रिड्यूस करायचं, 2n plus 2 2n plus 1
आणि मग 2n एक एकने कमी होत जाईल ना. 2n प्लस 2 म्हणजे 5 असेल तर 5 4 3 2 असं होईल. तसं आहे 2n प्लस 2 2n प्लस 1 मग 2n अजून पुढे असतं तर आपण 2n मायनस 1 गेलो असतो, पण पुढे जायची गरज नाही कारण खाली 2n फॅक्टोरियल आहे. So this get cancelled. So we get 2 कॉमन काढला किंवा याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो, याचं डायरेक्ट प्रोडक्ट लिहायचं. ओके, हे दोघं 2 कॉमन n प्लस 1 and 2n प्लस 1. पुढे आणखीन सिम्प्लिफाय केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, आपल्यावर आहे. पुस्तकात हेच आन्सर दिलेलं आहे मागच्या बाजूला, म्हणून मी इथेच थांबलेलो आहे. See, n plus 3 fact upon n square minus 4 into n plus 1 fact. आता n plus 3 म्हणजेच n plus 3, n plus 2, n plus 1 fact upon n square minus 4, n plus 1 fact get cancelled. So we get n plus 3, n plus 2, a square minus b square फॉर्म्युला आहे आपल्याकडे. a plus b, a minus b. n plus 1 get cancelled. So n plus 3 upon n minus 2. This is the answer. बघून घ्या एकदा आन्सर. Is it clear? The next sum 1 upon n fact आपल्याकडे. मग 1 upon n into n minus 1, n minus 2 fact. 2 ला थांबूया का, आपल्याकडे n minus 2 fact आहे. upon n minus 1 म्हणजेच n minus 1 into n minus 2 fact. तर minus minus 1 n minus 2 झाले. ओके, त्याला आणखीन एकने कमी केलं तर काय होईल, n minus 1 minus 1 म्हणजेच n minus 2 fact. इज इट क्लिअर? अशा पद्धतीने आपल्याला ते रिड्यूस करता येईल. आता पुढचा पार्ट बघा, n minus 2 fact as it is. आता 1 upon n minus 2 fact कॉमन. इथे उरला 1 upon n into n minus 1, इथे उरला n minus 1 आणि इथे उरला 1. 1 upon 1 म्हणजेच 1 upon n minus 2 fact into आपण एलसीएम काढला n into n minus 1. एलसीएम आले पाहिजे आपल्याला, लसावी मसावी. n into n minus 1 हा एलसीएम आला. आता काही नाही नसेल तर शेवटचं सांगतो कसं काढायचा. हा एक n आहे, ओके, आणि n minus 1 आहे. n ला डिव्हिजन द्यायचे, n ला n ने डिव्हिजन जाईल, n minus 1 आहे तसंच. आता n minus 1 ला डिव्हिजन जाईल म्हणजे n into n minus 1. जसं आता आपल्याकडे फॉर एक्झाम्पल 2 आणि 3 आहे, याचा एलसीएम 6 येतो. कसा, 2 1 जार 3 आहे तसेच, 3 1 जार दोघे 1 आले त्या दोघांचं प्रोडक्ट घ्यायचं, 3 2 जार 6. तसं मी हा एलसीएम काढलेला आहे. ओके, तुम्हाला सगळ्यांना कळाला. तर हा एलसीएम आता सारखं सांगणार नाही कारण हा बेसिक पार्ट आहे, हा आलाच पाहिजे आपल्याला, तरी काही ना कळावं म्हणून मी सांगितलेलं आहे. ओके, आता इथे काय कमी आहे, काहीच नाही, म्हणून 1 आहे तसंच ठेवायचं. इथे काय कमी आहे, या दोघांपैकी n कमी आहे म्हणून वरती n ने मल्टिप्लाय केलं.
इथे काय कमी आहे, दोन्ही ब्रॅकेट कमी आहे, म्हणून याने याला पूर्ण मल्टिप्लाय केलं. n इंटू n मायनस 1 इंटू 1 n इंटू n मायनस 1. जे कमी असेल ना त्याच्याने वरती मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर, लक्षात ठेवा. So 1 upon n minus 2 fact into 1 minus n square minus plus n upon n into n minus 1. So here plus 1 n minus n get cancelled. So we get 1 upon n minus 2 fact into 1 minus n square. तर मी मायनस n बाजूला घेतो आणि n स्क्वेअर मायनस 1 लिहितो. साइन चेंज केली मी, मायनस 1 इथे घेतला अपॉन n इंटू n मायनस 1. ओके, आता मी मायनस 1 अपॉन n मायनस 2 फॅक्ट इंटू n प्लस 1 n minus 1 upon n into n minus 1, n minus 1 get cancelled. So I will get minus n plus 1 upon n minus 2 fact. Okay, आणि n आणि काय उरला खाली, n उरलेला आहे. So I think this is the answer. फोटो काढायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. Now I am going to start the question number 4. n into n fact plus n minus 1 fact plus n square into n minus 1 fact plus n plus 1 fact असा आहे. तर मी पहिल्यांदा काय करतो, n into n fact plus n minus 1 fact हे आहे तसंच ठेवतो. n स्क्वेअर इंटू n मायनस 1 फॅक्ट पण तसंच ठेवतो. हे म्हणजेच n प्लस 1 इंटू n फॅक्ट. ओके, एक ने कमी ना n फॅक्ट, अजून पुढे गेलं तर n मायनस 1 फॅक्ट पण येईल, n मायनस 1 फॅक्ट. ओके, इथे प्लस साइन आहे. आता मी काय करतो बघा, इथे नाही, इथे नाही, इथे पण n. सो n कॉमा n फॅक्ट प्लस n मायनस 1 फॅक्ट प्लस n स्क्वेअर मधला n उरला, n मायनस 1 फॅक्ट प्लस n प्लस 1 n मायनस 1 फॅक्ट. हे एवढं उरलंय. आता मी काय करतो बघा, n फॅक्ट म्हणजेच n इंटू n मायनस 1 फॅक्ट प्लस n मायनस 1 फॅक्ट प्लस n इंटू n मायनस 1 फॅक्ट प्लस n प्लस 1 इंटू n मायनस 1 फॅक्ट. आता मी काय करेल, n मायनस 1 फॅक्ट, n मायनस 1 फॅक्ट, n मायनस 1 फॅक्ट आणि हे n मायनस 1 फॅक्ट सगळे कॉमन काढू. सो n इंटू n मायनस 1 फॅक्ट, आतमध्ये उरला इथे n, इथे 1, इथे n. ओके, आणि इथे n प्लस 1. So n into n minus 1 fact into 1, 2, 3. 3n plus 2. किती उरलाय? 3n plus 2. मग आता हा सपोज 5 आहे ना, हा 4 आहे. 5 into 4 fact
5 फॅक्ट होतात. 1 ने कमी असेल त्याचा फॅक्ट असेल तर नेहमी आधीच्या नंबरचा काय असतो फॅक्टोरियल असतो. म्हणजे हा 5 into 4 फॅक्ट असेल तर 5 फॅक्ट. तसं इथे n into n minus 1 फॅक्ट means n फॅक्ट into 3n plus 2. This is the answer of question number 4. तुम्हाला फोटो काढायचा असेल तर तुम्ही काढून घ्या. Now see n plus 2 upon n fact minus 3n plus 1 upon n plus 1 fact. So n plus 2 upon n fact म्हणजेच n into n plus n minus 1 n minus 2. ओके असं काहीतरी आहे ना. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन करून काय उपयोग होणार का आपल्याला नाही. म्हणून मग आपण हे असंच ठेवूया n plus 2 upon n fact. ओके minus 3n plus 1 upon हे म्हणजेच n plus 1 into n fact. 1 ने कमी पुढचा that is 1 upon n fact common. n plus 2 upon 1 3n plus 1 upon n plus 1. So 1 upon n fact cross multiply n plus 2 into n plus 1 minus 3n plus 1 into 1 upon n plus 1. That is equal to 1 upon n plus 1 into n fact. या दोघांचं प्रोडक्ट n स्क्वेअर. या दोघांचे ऍडिशन 2 plus 1 3n. या दोघांचा प्रोडक्ट 2 minus 3n minus 1 upon n plus 1. So n plus 1 ऑलरेडी आपण घेतलेला आहे इकडे, त्यामुळे इथे पुन्हा घ्यायची गरज नाही. ऑलरेडी वी हॅव टेकन हिअर. ओके 1 upon n plus 1 into n fact म्हणजेच 1 upon n plus 1 factorial. 5 into 4 fact म्हणजेच 5 fact. So here we get n square. 2 plus minus 1 is plus 1. So n square plus 1 upon n plus 1 factorial is the answer. Okay, correct. In the next sum 1 upon n fact n minus 1 है ना, 1 upon n minus 1 fact तसंच ठेवा प्लस 1 minus n. याला ना उलटा करून घेऊ. इथं मायनस साइन देऊ n minus 1 upon n plus 1 n minus 1 fact. एक एक ने कमी केलं आपण. आता याला 1 upon n minus 1 factorial कॉमन. इथे काय उरला 1 n minus 1 upon n plus 1 into n. So 1 upon n minus 1 fact cross multiply n into n plus 1 minus n minus minus plus 1 upon n into n plus 1. That is 1 upon n minus 1 fact into n square plus n minus n plus 1 upon n into n plus 1. Plus n minus n get cancelled. N square plus 1
upon n into n minus 1 fact म्हणजेच n minus n fact म्हणजेच काय n fact 5 into 4 fact म्हणजेच 5 fact असतं into n plus 1. So this is the, I think, answer. Ata, you can also simplify this as n square plus 1 upon half 5a, half 4n. 5 into 4 fact, 5 fact होतात म्हणजेच n plus 1 fact. So this is the final answer. Okay. In the next question, 1 upon n fact minus 3 upon n plus 1 fact minus n square minus 10 upon n plus 2 fact. तर मी हे कसं करतो बघा 1 upon n fact तसंच ठेवतो n plus 1 fact म्हणजेच n plus 1 into n fact. ओके एक एक ने कमी करणार ना आपण n square minus 10 upon n plus 2 n plus 1 n fact, that is 1 upon n fact common. So here we get 1 minus 3 upon n plus 1 minus n square minus 10 upon n plus 2 n plus 1, because 1 upon n factorial common. So 1 upon n fact into, what is the LCM? N plus 1, n plus 2 is the LCM. Okay. आता इथे काय कमी आहे दोन्ही ब्रॅकेट कमी म्हणून n plus 1 n plus 2. इथे काय कमी आहे n plus 2 कमी आहे म्हणून 3 into n plus 2. इथे काहीच कमी नाही म्हणून हे वरचं आहे तसंच n स्क्वेअर मायनस मायनस प्लस 10. ओके म्हणजे हेच 1 upon n fact into ब्रॅकेट ओपन करा n स्क्वेअर प्लस 3 या दोघांचा ऍडिशन 3n या दोघांचा प्रोडक्ट 2 मायनस 3 minus 6 3n minus 6 okay minus n square plus 10 whole divided by n plus 1 n plus 2. So your n square get cancelled, 3n get cancelled. This is 12 minus 6 remain म्हणून वरती 6 उरले आणि खाली n fact किंवा n plus 1 n plus 2 आणि n fact. ओके if you observe it carefully तर बघा हा सपोज 5 आहे ओके हा 5 घ्यावा लागेल म्हणजे n plus 2 n plus 1 आणि मग n फॅक्ट म्हणजे रिड्यूस होत गेला 5 4 3 याचा 5 फॅक्टोरियल होईल याचा अर्थ दिस इज इक्वल टू n plus 2 पहिले घेतो मग n plus 1 आणि मग n फॅक्ट म्हणजे 5 4 3 म्हटला तर काय येईल 5 फॅक्टोरियल येईल ना म्हणजेच आपण n plus 2 फॅक्टोरियल. This is the final answer. Correct? See,
n स्क्वेअर मायनस 9 म्हणजेच सध्या असंच ठेवतो n स्क्वेअर मायनस 9 अपॉन n प्लस 3 into n plus 2 into n plus 1 factorial आणि n square minus 9 म्हणजेच n square minus 3 square plus 6 upon n plus 2 n plus 1 factorial आणि 1 upon n plus 1 factorial. Okay. So a square minus b square, a plus b, a minus b upon n plus 3, n plus 2, n plus 1 factorial plus 6 upon n plus 2, n plus 1 factorial minus 1 upon n plus 1 factorial. Is it clear? So I will take the n plus 1 factorial common. With n plus 3 cut, n minus 3 upon n plus 2, 6 upon n plus 2 and minus 1 remain. So 1 upon n plus 1. आता n प्लस 2l कॉमन आला एलसीएम म्हणजे इथे काहीच कमी नाहीये इथे पण नाहीये जस्ट यू हॅव टू मल्टिप्लाय हियर बाय n प्लस 2. ओके सो n प्लस 2 into n plus 1 factorial into n minus 3 plus 6 minus n minus 2. So yeah, n get cancelled. Minus 3 minus 2 minus 5 plus 6 1. So you will get 1 upon n plus 2 and n plus 1 fact. म्हणजे हा 5 आहे हा 4 आहे. 5 into 4 fact काय होईल 5 fact. So 1 upon म्हणजे फायनल लिहायचं ऍक्च्युली n प्लस 2 लिहायचं n प्लस 2 फॅक्ट चुकून 5 फॅक्ट लिहिला होता सो इट शुड बी n प्लस 2 फॅक्टोरियल. इज इट क्लियर? तो फोटो काढू शकता आता तुम्ही. नाउ वी आर गोइंग टू सी द न्यू कन्सेप्ट I already discussed, that is the permutation. If we have n objects and out of which we have to select r objects and then arrange them, then the number of arrangements will be NPR, means that is called as a permutation. The number of arrangements of the R object among the n objects is called as a permutation, and it is denoted by NPR. काही पुस्तकांमध्ये NPR असं पण दाखवतात, काही पुस्तकांमध्ये NPR असं पण दाखवतात. हे नोटेशन्स आहेत. NPRचा फॉर्म्युला असतो n फॅक्टोरियल अपॉन या दोघांचं सबट्रॅक्शन n मायनस r फॅक्टोरियल. आता n is always positive because it is the number of objects. Number of objects never be negative. R is also positive but it should be always less than n. कारण n ऑब्जेक्ट मधनं तुम्ही r ऑब्जेक्ट चूज करणार आहे. तुमच्याकडे 50 चॉकलेट असतील तर त्यातले तुम्ही 20 चॉकलेट घेणार आहे. असं नाही होणार ना 20 चॉकलेट आणि त्यातले 50 घेतले. इट इज नॉट लाईक दिस. ओके तर
लक्षात ठेवा की number of objects are n, and out of which you choose r objects, means r is always smaller than n and n is always greater than r. So n fact upon n minus r fact, this is the formula for permutation. So permutation is what? Permutation is the straight arrangement of the r objects among the n objects. n objects मधनं r object choose करून जी अरेंजमेंट आपण करतो त्याला आपण परम्युटेशन असं म्हणतो आणि ते या अक्षराने दर्शवलं जातं नोटेशन NPR. याचा अर्थ n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल, म्हणजे वरती n चा फॅक्टर खाली या दोघांचा सबट्रॅक्शनचा फॅक्टोरियल असतो. काही पुस्तकात NPR असं पण लिहितात, काही पुस्तकात NPR म्हणजे p वरती n आणि r खालती असतं बेसला लिहिलेलं. तर तुम्ही नोटेशन काही वापरू शकता. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ दिस we are going to see the next question. Okay, आता आपण याच्या बेसवरचा पुढचा क्वेश्चन बघूया. एक्सरसाइज 3.2. ओके, झाली आपली. आता 3.3. Exercise 3.3. Find n if NP6 is to NP3 is equal to 120 is to 1. Find the value of n. तो सोपा है क्वेश्चन. NP6 upon NP3 is equal to 120 upon 1. n factorial upon n minus 6 factorial या फॉर्म्युला से यूज केला आपण into n minus 3 factorial upon n factorial उलटा करून घेतलं भागिले उलट गुणिले is equal to 120 upon 1. याला इन्व्हर्टेंडो पण म्हणतात. So n minus 3, n minus 4, n minus 5, n minus 6 fact upon n minus 6 fact is equal to 120. N minus 6 fact get cancelled. So you get n minus 3, n minus 4, n minus 5 is equal to. आता 120 चे आपल्याला असे दोन पार्ट करायचे. 120 चे 3 पार्ट लागोपाठचे 3 नंबर पाहिजे. ओके, लागोपाठचे 3 नंबर्स कोणते असतील 120 चे. इथं फॅक्टर पाडायचं नाही तर काय करायचं, फॅक्टर पाडा. येत नसेल तर 260 जार, 230 जार, 215 जार, 3 5 जार, 5 1 जार म्हणजे 5. ओके, त्यानंतर 4 2 to the 4 आणि 3 to the 6 6 5 4 6 5 4 असे फॅक्टर पडले लागोपाठचे कॉन्सिक्युटिव्ह 3 नंबर्स. So n minus 3, n minus 4, n minus 5 comparing LHS and RHS. कोणता एक ब्रॅकेट घ्या. n minus 3 पहिला ब्रॅकेट घेतला तर हा पहिला नंबर का हा सगळ्यात छोटा मोठा आहे, मग हा छोटा आहे, मग हा छोटा आहे. So this is equal to 6. So n is equal to 9. The answer of this question is 9.
So you can take the photograph. Okay. This is the answer of the first question. Now we will see the next sum. Find M and N. Find M and N. If M plus NP2 is equal to 56 and M minus NP2 is equal to 12, then find the value, okay, of M and N. तर आपण काय करूया, या दोघांचा रेशो घेऊया किंवा हे दोन इक्वेशन सेपरेट सॉल्व करूया. M plus N factorial upon M plus N minus 2 factorial is equal to 56. Okay. म्हणजेच M plus N M plus N minus 1 M plus N minus 2 fact upon M plus N minus 2 fact is equal to 56. हे आणि हे कट झालं. ओके. आता इथे लिहितोय M plus N minus 1 is equal to 56. Okay. आता suppose मी M plus N is equal to X मानलं, तर X into X minus 1 is equal to 56. So X square minus X minus 56 is equal to 0. 8 7s are X minus 8, X plus 7. So X minus 8 is equal to 0 or X plus 7 is equal to 0. Means X is equal to 8 or X is equal to minus 7. Means M plus N is equal to 8 and M plus N is equal to minus 7. So equation number 3 or this is 4. थोड़ा या ट्विस्टिंग सम है, मला दोन व्हॅल्यूज मिळाल्या M plus N च्या. Similarly, I will solve equation number 2. M minus N fact upon M minus N minus 2 fact is equal to 12. So M minus N fact म्हणजेच M minus N minus 1 M minus N minus 2 fact upon M minus N minus 2 fact is equal to 12. This and this get cancelled. So I will continue here. M minus N into M minus N minus 1 is equal to 12. So let M minus N is equal to, suppose Y. Okay. Then Y into Y minus 1 is equal to 12. So Y square minus Y minus 12 is equal to 0. So Y minus 4
and y minus 3, y plus 3 is equal to 0. So y is equal to 4 or y plus 3 is y is equal to minus 3. y म्हणजेच काय? m minus n is equal to 4. Say number 5 or m minus n is equal to minus 3. Say number 6. आता आपण काय करू? 3 आणि 5 यांचे ऍडिशन करू. 3 plus 5 म्हणजे n कॅन्सल होईल. m plus n 2m. 8 plus 4 12. So m is equal to 6. Put m in suppose 3. So you will get 6 plus n is equal to 8. n is equal to 2. Okay. तर तुम्ही एकतर या m आणि n च्या व्हॅल्यू या मेथडनं काढू शकता. तुम्ही हे जरी इक्वेशन घेतलं, ओके, या दोघांची ऍडिशन केली तर 2m इज इक्वल टू 10, m इज इक्वल टू मात्र 5 आणि यांचं n ची व्हॅल्यू 5 तर n ची व्हॅल्यू याच्यात तुम्ही 5 टाकले प्लस 5 मायनस 5 तर ते तिकडे मग मायनस 12 तर n ची व्हॅल्यू मायनस 12. पण मग ते हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार नाहीत बेसिक इक्वेशन्स. त्यामुळे हे 6 आणि 2 आपले बेसिक पहिले इक्वेशन सॅटिस्फाय करता का बघा. 6 आणि 2 याच्यात टाका. 6 plus 2 8. 6 plus 2 8 minus 1 7. 8 7 56 आला आन्सर. जर हे मॅच नाही झालं तर मग सेकंड पार्टचा काय उपयोग होणार. ओके, तुम्ही जर सेकंड पार्ट सोडवला की या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊ. इक्वेशन 4 आणि 6. 6 plus 4 तर n get cancel. Twice m is equal to minus 10. So m is equal to minus 5. Okay. Put m in suppose 4. So n minus 5 plus n is equal to minus 7. n is equal to minus 2. आता ही व्हॅल्यू याच्यात टाकून बघू आपण. minus 5 minus 2 minus 7 minus 8 ही सुद्धा सॅटिस्फाय होते. म्हणजे हे सुद्धा चालेल. दोन दोन व्हॅल्यू येतील m आणि n च्या. ओके. So this is the final answer. I think all of you clear this one.